लोक बोलतात, पुरुषोत्तम हा एक गरीब शेतकरी होता. आपला मुलगा बालशेखर याचा सांभाळ करण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी तो काबाड कष्ट करत असे. ते अनेक वर्ष गावात राहत होते. बाहेर त्यांनी कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे लोक जे काही बोलतात, त्यावर त्यांना लगेच विश्वास बसत असे. एकदा मोठा दुष्काळ पडला. मोठ्या नाईलाजाने त्यांनी आपला घोडा विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पुरुषोत्तम आपल्या घोड्याला घेऊन आपल्या मुलासह बाजारात निघाला. बालशेखर वयाने लहान होता. एवढी लांबची वाट तो कशी काय चालणार? म्हणून पुरुषोत्तमने त्याला घोड्यावर बसवले व स्वतः घोड्याचा लगाम हातात धरून चालू लागला. रस्त्यात त्यांना ओळखीच्या माणसांचा घोळका भेटला. बालशेखरला घोड्यावर बसलेला पाहून ते म्हणाले, "बालशेखर, अरे तुला काही डोकं आहे की नाही? तुझे वडील म्हातारे आहेत, थकले आहेत. तू एवढा लहान आहेस. चालू शकतोस, पळू शकतोस. तुझ्या वडिलांना घोड्यावर बसवून तू चाललं पाहिजेस." बालशेखरला हे पटलं. घोड्यावरून खाली उतरला आणि आपल्या वडिलांना त्याने जबरदस्तीने घोड्यावर बसवले व घोड्याचा लगाम हातात धरून तो चालू लागला. थोडा काळ गेला आणि जरा पुढे गेल्यावर परत त्यांना ओळखीची माणसे भेटली. त्या दोघांकडे पाहून ती उपहासाने हसू लागली. "पुरुषोत्तम, काय हा मूर्खपणा? या इतक्या लहान मुलाला पायी चालायला लावतोस आणि तू खुशाल घोड्यावर बसला आहेस. तो मुलगा इतका लहान, केव्हाच जमून जाईल. तू एवढा मोठा आहेस. खरं तर त्याला घोड्यावर बसवून पायी चाललं पाहिजेस." त्याचं हे बोलणं ऐकून वडील आणि मुलगा गोंधळात पडले. आता काय करावं तेच त्यांना सुचेना. अखेर घोड्याच्या दोन्ही बाजूने पायी चालू लागले. जरासं अंतर काटून ते पुढे गेले, तोच आणखी काही लोक त्यांना दिसले. ते या दोघांकडे बघून कुजबुजत होते, हसत होते. त्यांच्याकडे एक मोठ्या आवाजात म्हणाला, "ते पहा, 2 मूर्ख चालत आहेत. मी इतकी मूर्ख माणसे कधीच पाहिली नव्हती. त्यांच्याकडे चांगला धट्टाकुट्टा घोडा असून त्याच्यावर बसायचं सोडून हे वेडे चालत आहेत. त्यापेक्षा दोघेही त्या घोड्यावर का बसत नाहीत? त्या घोड्याला त्याचे वजन सहज पेलवेल." पुरुषोत्तम व बालशेखर या दोघांनी त्यांचं बोलणं पटलं. त्यांनी असा विचार केलेला नव्हता. मग दोघेही मांड ठोकून बसले व पुढे निघाले. जरासं अंतर काटून गेल्यावर त्यांना आणखी एक घोळका भेटला. त्या घोळक्यातील लोक या दोघांची छितू करत होते. ते म्हणत होते, "किती दुष्ट माणसे आहेत बघा. त्यांना मुक्या प्राण्याला दयाबुद्धीसुद्धा दाखवता येत नाही. दोघे चांगले खणखणीत तब्येतीचे असूनही खुशाल त्या घोड्यावर बसले आहेत. थोड्याच वेळात तो घोडा खाली कोसळेल. तर अगदीच ती आजारी दिसतोय. मी जर त्यांच्या जागी असतो, तर त्या मुक्या प्राण्याला मी माझ्या खांद्यावर वाहून नेलं असतं." आता पुरुषोत्तम आणि बालशेखरने घोड्याचे मागचे पाय व पाय घट्ट बांधून टाकले व त्याला खांद्यावर उचलून निघाले. त्या घोड्याला त्याचा त्रास होऊ लागला. चालता चालता रस्त्यात त्यांना एक पाण्याचा ओहळ लागला. त्या ओहळाला ओलांडून पलीकडे जाण्यासाठी एक लहानसा सेतू बांधलेला होता. घोड्याला पाणी दिसताच त्याने लाथा झाडायला सुरुवात केली. या दोघांना तो आवरेना. अखेर तो पाण्यात पडला. लाथा झाडता झाडता त्याच्या पायाच्या दोर निघाला आणि घोडा चौखूर उधळला आणि निघून गेला. काही लोक ते दृश्य बघत होते. ते हसून म्हणाले, "किती मूर्ख माणसं आहेत बघा. त्यांना साधा एक घोडासुद्धा विकता आला नाही." पुरुषोत्तम आणि बालशेखरला काय करावे तेच कळेना.